कर्जावर चालणारा मध्यम वर्ग, थांबलेली रोजगार निर्मिती आणि सरकारची विकास कथा. आकडे वेगळंच वास्तव सांगतायत का? नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. एकेकाळी आधी बचत मग खर्च हे भारतीय मध्यम वर्गाचं आर्थिक तत्वज्ञान होतं. आज परिस्थिती उलट आहे. आधी कर्ज मग खर्च हीच अनेक कुटुंबांची जीवनशैली बनत चालली आहे. ही केवळ आर्थिक सवय बदलल्याची गोष्ट नाही, ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सामाजिक स्थैर्यासाठी एक गंभीर इशारा आहे. मार्सलम इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांनी मांडलेल्या विश्लेषणानुसार भारतीय घरगुती कर्जाचे उत्पन्नाशी असलेले प्रमाण 32% पर्यंत पोहोचलं आहे. अनेक कर्जबाजारी कुटुंबांच्या मासिक उत्पन्नातील जवळपास 40% रक्कम केवळ EMI भरण्यात खर्च होत आहे. त्याच वेळी वैयक्तिक कर्जाचा मोठा हिस्सा जीवनशैली, पर्यटन आणि उपभोगासाठी घेतला जात असल्याचंही चित्र समोर येत आहे. मात्र या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रोजगार. जर रोजगार वाढत असेल, उत्पन्न सातत्याने वाढत असेल आणि अर्थव्यवस्था सर्व स्तरांवर संधी निर्माण करत असेल तर कर्जाचा भार काही प्रमाणात पेलता येतो. पण रोजगार निर्मितीच मंदावली, स्थिर नोकऱ्या कमी झाल्या आणि नव्या पदवीधरांसाठी संधी आटल्या तर कर्ज हे विकासाचं साधन न राहता आर्थिक सापळा होतं. याच ठिकाणी सरकारसमोर काही मूलभूत प्रश्न उभे राहतात. देशातील लाखो तरुणांना स्थिर आणि गुणवत्तापूर्ण रोजगार मिळत नसेल तर विकासाचं मोजमाप नेमकं कोणत्या निकषांवर केलं जातंय? जर मध्यम वर्गाचा मोठा हिस्सा आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग EMI मध्ये खर्च करत असेल तर त्यांची क्रयशक्ती वाढल्याचा दावा कितपत वास्तववादी आहे? जर शिक्षण पूर्ण करूनही लाखो तरुण स्पर्धा परीक्षांच्या चक्रात वर्षानुवर्ष अडकून राहत असतील तर देशाची रोजगार नीती अपेक्षित परिणाम देत आहे का? अर्थात या समस्येची सर्व जबाबदारी सरकारवर टाकणंही योग्य नाही. सोशल मीडियावर दिसणारी दिखाऊ जीवनशैली, सहज उपलब्ध होणारी कर्ज व्यवस्था आणि वाढता उपभोगवाद यांचाही या संकटात मोठा वाटा आहे. आर्थिक साक्षरतेचा अभाव अनेक कुटुंबांना अनावश्यक कर्जाच्या विळख्यात ढकलत आहे. परंतु रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, उद्योग धोरण, वित्तीय स्थैर्य आणि ग्राहक संरक्षण ही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रश्नांकडे केवळ वैयक्तिक आर्थिक शिस्तीचा विषय म्हणून पाहून चालणार नाही. आज देशात मोठ्या पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत, डिजिटल व्यवहार वाढत आहेत आणि अर्थव्यवस्था जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याचं लक्ष्य ठेवत आहे. पण जर या विकासाचा पाया असलेला मध्यम वर्गच वाढत्या कर्जाखाली दबत असेल आणि तरुणांना रोजगारासाठी अनिश्चिततेचा सामना करावा लागत असेल तर विकासाचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत खरोखर पोहोचतो का? हा प्रश्न विचारणं आज महत्त्वाचं ठरलंय. सरकारने या विषयावर अधिकृत आणि पारदर्शक आकडेवारीसह उत्तर देणं गरजेचं आहे. दरवर्षी किती गुणवत्तापूर्ण नोकऱ्या निर्माण झाल्या? मध्यम वर्गाचं कर्ज का वाढत आहे? आर्थिक वाढीचा प्रत्यक्ष लाभ कोणाला मिळतो? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं जनतेला मिळाली तरच विकासाच्या दाव्यांवर विश्वास अधिक दृढ होईल. कारण समृद्ध राष्ट्राची ओळख केवळ वाढत्या GDP ने होत नाही, ती आर्थिक दृष्ट्या सक्षम, रोजगार संपन्न आणि कर्जाच्या ओझ्याखाली न दबलेले मध्यम वर्गही ठरते. लोकशाहीत सरकारच्या धोरणांवर तथ्यांच्या आधारे प्रश्न विचारणं हे विरोध नव्हे तर उत्तरदायित्वाची अपेक्षा आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.